आता तूच सांग मला, रोज वाटी वाटी साजूक तूप प्याले तर जाडी नाही होणार मी? वाटी वाटी तू तेच तर, माय ग्रेट मदर इन लॉ. तिचा आपल्या इंडियन स्टाईलवर जाम विश्वास. मग डिलिव्हरी नंतर मस्त डिंकाचे लाडू आणि तूप. ए असं बोलू नकोस, जसं काय तुला काही आवडतच नाही. उगाच सासूवर कशाला ढकलतेस ग? खरं सांगू का तुला वर्षा, माझे नील आणि नंदन इतके स्मार्ट आणि ऍक्टिव्ह आहेत ना की बस. मला तर आता सगळं मिळालं. मी निरंजनला नेहमी म्हणते, आता अशी हिऱ्यासारखी 2 मुलं दिली आहेत ना, की फिगर मेंटेन करायचं मला सांगू नको. मी माझं काम 100 नाही 200% करते. हो ना वर्षा? मी सुद्धा माझ्या नवऱ्याला सांगितलंय, एक मुलगा झाला ना बस झालं. अगं 24/7 त्याच्या दिमतीला हजर राहावं लागतं. एक काम संपलं नाही की दुसरं येऊन हजर राहतं. असं काय करतेस मीरा? पार्टीत असे जोक्स असल्याशिवाय मजा येत नाही अगं. आता मा आल्या नाही, त्याचा काहीतरी फायदा व्हायला हवा की नाही. लेखकांवर विनोद केले त्यांना अजिबात आवडले नसते. ए काय रे दादा, मा नाही नमिता पण नाही. तू निदान नमिताला तरी फोन कर ना, म्हणा मैत्रिणीनं भेटून झालं असेल तर ये इकडे. ए गुड आयडिया. मग आत्ता सांगतो तिला. येस. बरं पुरंदर रे, जेवायला काय घालणार आता मला? उत्तमच केलंय, गंमत आहे बघ. हॅलो. नीता, तुझा आवाज असा काय येतोय ग? शुभू, मी उगाच आलेले इथे. नक्की काय झालंय मीता? मी आल्यावर सांगेन. हे बघ, तू असं कर, ताबडतोब मीराच्या घरी आहे, लगेच निघ तिकडनं. ओके. मी 10 मिनिटात येते. हां हां, लगेच ये. काय झालं रे दादा? अगं, आवाजावरनं खूपच डिप्रेस्ड वाटत होती मीता. नक्कीच तिचा मूड ऑफ झालाय. पण मैत्रिणीनं भेटायला गेली ना ती. हो अगं, जेव्हा घरून निघाली ना मीरा, इतकी आनंदात होती ती. म्हणाली बऱ्याच दिवसांनी आम्ही सगळ्या जुन्या मैत्रिणी भेटणार आहोत. तिकडे नेमकं काय झालंय काय माहिती आता. बघूया, इथे येईल तेव्हा विचारू काय झालंय नक्की. हे लहानपणचं सगळं वेगळंच असतं रे, आणि त्यातून आपली मिता आहे साधी. पण त्या बाकीच्या आलेल्या सगळ्या इतक्या वर्षात कमावलेले इगोज आणि कॉम्प्लेक्सेस घेऊन आल्या असणार ना. ही लहानपणची मैत्री असते ना, ही अशी आठवणीत जपून ठेवायची असते. त्याला असं ते रिनोव्हेशनचे खेळ ठोकले ना की सगळी गंमतच निघून जाते. बाय. मी येते. अगं काय झालं तुला? नाही, मी येते वर्षा. बाय द वे, खूप बरं वाटलं. इतक्या वर्षांनी पुन्हा आपण सगळेजण भेटलो, मजा आली. अगं एकदम काय झालं तुला? आत्ताशी कुठे गप्पांना सुरुवात झाली होती. तुम्ही ज्या विषयावर बोलताय ना, त्या विषयावर माझ्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही. आणि मगाचपासून तुम्ही तिघी माझं इथे अस्तित्व नसल्यासारखंच एकमेकींशी बोलतायत, हो ना? सो माझा इथे काय उपयोग? यू प्लीज कॅरी ऑन. अगं नमिता, अगं असं काय करतेय? कोणी मुद्दाम का करतंय हे? त्या प्रोमिताला काही माहिती सुद्धा नाही. प्रोमिताला माहिती नाहीये, पण तुला आणि लतिकाला माहितीये ना मला मूल नाहीये ते. मग पुन्हा पुन्हा तोच विषय काढून का बोलता तुम्ही? मलाही कळत नाहीये तू एवढी रिॲक्ट का होतीयस. कूल डाऊन. हे सगळं नॅचरल आहे. आणि हे बघ, तुला कोणी मुद्दाम दुखवायला करत नाहीये. पास. वर्षा, उगाच माझ्या जखमेवर मीठ चोळू नकोस आता. मीता, पास. मीता, दातार काका येऊ आत? अरे देवधर, परत आलात? माफ करा, तुम्हाला त्रास देतोय जरा, पण मुद्दाम अश्विनी बाहेर पडल्यानंतरच आलोय. देवधर, त्रास कसला त्यात? तुमची तगमग दिसते मला. बसा बसा. चहा सांगतो. नाही नको दातार काका, चहा नको. घरी जाऊन जेवायचंच आहे आता. कसं म्हणताय? बर. हा बोला. बहिणीवर लक्ष ठेवा जरा माझ्या. देवधर,
हे काय सांगणं झालं? माझ्याही मुलीसारखीच आहे ना ती. तुम्ही काळजी करू नका तिची. नाही तोंड उघडून काही मागणारी, दुखलं खुपलं तर सांगणारी मुलगी नाहीये ती. खूप खूप मानी आहे. हो, आलंय ते माझ्या लक्षात. वहिनीचं बोलणं चटका लावल्यासारखं लावून घेतलंय तिने जीवाला. नेमकं बघा तेच निघालं तिच्या तोंडून. वहिनी म्हणेल घराचं काय लॉजिंग बोर्डिंग करून ठेवलंय. जर एक सांगू तुम्हाला, लहानपणापासून खूप दुःख भोगलेली माणसं असतात ना, एकतर ती निगरगट्ट तरी होतात, नाहीतर आपल्या अश्विनीसारखी मानी मनस्वी होतात. हाल सुचतील, आतल्या झुरत राहतील, पण तोंडातनं शब्द नाही काढणार. अर्थात हाही एक प्रकारचा हट्टच आहे म्हणा. आशूचंही तेच झालंय. आता कितीही समजूत काढली तरी नाही परतणार ती घरी. फार बदलून गेल्या महिनाभरात. काय तिच्या नशिबात आहे काही कळत नाही. दादा, नमिता अजून कशी नाही आली? वर्षाचं घर तर जवळच आहे की इथनं. हो अगं, फार तर 15-1 मिनिटाचा ड्राईव्ह असेल. हो. अरे मग फोन कर ना तिला. अरे ड्राईव्ह करत असेल ती तर पुन्हा प्रॉब्लेम होईल. म्हणजे ड्रायव्हर नाही नेलाय? मला माहित नाही, मी ट्राय करतो पुन्हा. एक्सक्यूज मी. हां, हॅलो. कोण बोलतंय? शुभंकर, मी वर्षा बोलतेय. काय झालंय, नमिता फोन इथे विसरून गेलीये. मी उद्या आणून देते ना घरी. नो प्रॉब्लेम वर्षा. पण किती वेळ झाला निघून तिला? तिला बराच वेळ झालाय जाऊन. काय झालं, घरी नाही आली का अजून ती? यू डोंट वरी वर्षा, येईलच ती इतक्यात. नाही, काय झालंय माहितीये का शुभंकर, इथून निघताना तिचं थोडंसं भांडण झालं. भांडण? काय झालं ग वर्षा? नाही म्हणजे तसं काही सिरियस नाही, पण काय झालं की किटी पार्टीमध्ये आम्ही सगळ्या जुन्या मैत्रिणी भेटलो होतो आणि प्रत्येकजण आपापल्या मुलाबद्दल कौतुक करत होते. तर नमिताला असं वाटलं की आम्ही सगळे तिला टॉन्ट करतोय आणि यू नो ना हर कॉम्प्लेक्स. हां, आय नो. ठीक आहे वर्षा, फोन ठेवतो मी. बाय. काय झालं दादा? अगं, वर्षा म्हणत होती की मिताचं काहीतरी भांडण झालं तिच्याकडे. भांडण झाल्यामुळे चित्त थाऱ्यावर नसणार. फोन विसरली आहे वर्षाकडेच. आणि बराच वेळ झाला म्हणाले निघून ग. कदाचित घरी गेली असेल. तू माना फोन करून विचार ना. हा बोल शुभंकर, कसं चाललंय तुमचं सेलिब्रेशन? मा मिता घरी आली आहे ना ग? नाही अरे ती तिच्या मैत्रिणीमध्येच रमली असणार आहे. ठेवतो ग फोन मा. काय झालं, पोचले ना घरी? नाही मीरा, मी निघतो. मला सॉरी, जरा लवकर निघावं लागतं. ऑल राईट, टेक केअर. या, थँक्स. बाय मीरा. मला कळत नाही आता प्रॉब्लेम काय आहे. अगं अश्विनी तयार झाली आहे, सगळं ठीकठाक होतंय, मग अपसेट व्हायची गरज काय इतकी? फक्त मिताच्या मैत्रिणी स्वतःच्या मुलांविषयी बोलल्या म्हणून इतकं अपसेट व्हायचं? दिस इज रिडिक्युलस. शुभंकर, अरे आपण अकॅडमिक लेवलवर विचार करतो ना म्हणून आपल्याला असं वाटतं, पण बायकांचं म्हणून एक वेगळं विश्व असतं रे. आय नो मा. नमिता जेव्हापासून बाळाकरता हायपर व्हायला लागली ना,
मी नेहमीच तिच्या पोझिशनमध्ये जाऊन विचार केलाय. नुसता विचारच नाही, तिचं दुःख फील केलंय मी. आय नो की एका स्त्री करता हे बायोलॉजिकल क्रेविंग आहे. ज्या बाळाला स्त्री 9 महिने आपल्या पोटात वाढवते त्याच्याबरोबरचं तिचं बॉन्डिंग अल्टिमेट असतं, माहिती आहे मला. मा, मला हेही माहिती आहे की मीताचं बाळ तिच्या स्वतःच्या नाही, अश्विनीच्या पोटात वाढणार आहे. हे सत्य मीताला स्वीकारावंच लागणार आहे. पण मला कळतंय, दिसतंय मला मीताचा झगडा चाललाय स्वतःशीच. ती स्वतःलाच पटवण्याचा प्रयत्न करते की जे बाळ येणार आहे ना ते ॲज इफ तिच्याच कुशीत येणार आहे. आणि म्हणून हे सगळं मीता, एवढी हळवी का आहेस ग तू? आणि तू हळवी झालीस ना की मी हतबल होतो ग. काय करू कळत. याला दोस्ती म्हणतात. त्याला तुमच्यात याला दोस्ती म्हणतात. अश्विनी, ताटातला घास खाऊ घातला मी तुला आणि त्याच ताटाखालचा पाठ तू हिसकावून घेतलास. काली मुंडी घालून त्या नमिताला घटवलंस. या करायचा त्या कलाला सुद्धा पत्ता लागला नाही. याला मैत्री म्हणतात वाटतं तुमच्यात. याला मैत्री म्हणतात. पण माझं नाव पण किट्टी आहे. माझ्यापासून सगळं लपून ठेवलंस ना. नाही मी तुला बर्बाद केलं ना तर पापाचं नाव लावणार नाही चायला. हो रे बाबा, देते नंबर तुला. अशी घाईघाई नको करूस तू. अरे नाही, मी कशाला एरवी लिहून घेतला असा नंबर तिचा. नाही नाही, नमिताच माझ्याकडे एकदा घेऊन आली होती. तिला काहीतरी चेकअप करायचा होता तिचा म्हणून. हां, तेव्हा मिताची मैत्रीण म्हणून मी नंबर लिहून घेतला होता. हां, सापडला, घे लिहून. हां, 983341
15359. हो. अरे असू दे, उशीर झाला असला तरी आत्ता बघ करून तिच्याकडे फोन आणि मला कळव काय ते. हां ठीक आहे. काय झालं? अजून नमिता घरी पोचली नाही? अरे नाही ना, आणि ती कुठे हे सुद्धा कोणाला माहिती नाही आहे. हा आत्ता नंबर दिला ना, ती तिची योगाची मैत्रीण आहे. कारण अशा वेळेला कधी कोण कुणाकडे जाईल काही सांगता येत नाही. तुझ्या बॅग्स भरून ठेवल्यात, उचलायच्या आणि कल्टी मारायची. काय? सामान भरून ठेवलंय तुझं, घराच्या बाहेर चालतं व्हायचं. किट्टी काय बोलतेस हे तू? आपण शांतपणे बोलू. ए गप. कशी पण असेल मी, पण तुझ्यासारखी खोटाडी नाहीये, लपाछपी नाही करत. ओपन बुक सारखे राहिले, त्याचे हे रिझल्ट दिलेस तुम्हाला. चल त्या बॅग्स उचल आणि घराच्या बाहेर आधी चालती हो. किट्टी माझं ऐकून घे ना प्लीज. मी एवढ्या रात्री कुठे जाणार आहे? का? कुठे गेली तुझी नमिता प्रधान? तिला बोलव ना फोन करून. अगं साधा फोन केलास ना तरी बँड वाजवत येईल तुझ्या स्वागताला. किट्टी असं बोलू नको प्लीज. शरम नाही वाटत तोंडवर करून बोलायला? प्लान करून मला बाजूला केलंस आणि स्वतः घुसलीस तिथे. नाही किट्टी, असं नाहीये, खरंच असं नाहीये. प्लीज असं बोलू नको, मला समजून घे किट्टी. खोटाटी आहेस ग एक नंबरची. हे सगळं प्री प्लान्ड होतं. सुरा खूपच लास माझ्या पाठीत आणि वर माझ्याच घरात राहतीयस नीच हलकट. ए नाटकं नाही करायचीस हा. ही नाटकं ना त्या नमिता प्रधान समोर करायची. आणि तिच्या समोर तरी कशाला करतेस तू नाटकं? करून झाली आहेत ना ऑलरेडी. गे भरली आहेस ना तिला बाटली. आता काय गेम सुरू बस. किट्टी असं नको बोलू. तुला जेव्हा हे सगळं कळेल तेव्हा तुला खूप त्रास होईल. चायला नोटंकी ऐकणार नाही ना तू अशी. गेट लॉस्ट. गेट लॉस्ट. चालते हो माझ्या घरात ना.